नमस्कार प्रेक्षक हो, आचार्य 90 FM यो ऑन रेडिओमध्ये मी तेजस्विनी आपलं मनपूर्वक स्वागत करते. प्रेक्षक हो, आज हॅलो डॉक्टर सेगमेंटमध्ये आपण डॉक्टर अमोल पवार यांना आमंत्रित केलं आहे. डॉक्टर नमस्कार. नमस्कार. मनपूर्वक स्वागत तुमचं आमच्या आचार्य 90 FM मध्ये. सर चेंबूरचेच आहेत आणि अगदी गावठाणामध्ये राहतात आणि त्यांचं क्लिनिक म्हणजे जे अटॅच आहे झेन हॉस्पिटलला ते सुद्धा आपल्या सांडू गार्डन जवळच आहे. सरांची थोडक्यात ओळख म्हणजे डॉक्टर अमोल पवार इज अ सीझन कन्सल्टंट कार्डिओ डायबिटीज अँड जनरल फिजिशियन based in Mumbai with over 25 years of clinical experience in internal medicine. He specializes in diabetology, cardiology and metabolic disorders, providing expert management for chronic diseases and preventive healthcare. तर आज थोडं सर 15 पेशंटना थांबवून आपल्याकडे आलेले आहेत खास. तुम्ही त्यांचा जास्ती वेळ घेणार नाहीये. एक थोडक्यात आपण थोडे प्रश्न विचारूया सरांना. तर अर्थातच सगळ्यांनाच आता घराघरात डायबिटीज आहे आणि सगळ्या प्रॉब्लेम्समध्ये आणि अगदी तरुण मुलांपासून डायबिटीज होतो आहे. तर नेमकी आणि भारत मला वाटतं 3ऱ्या क्रमांकावर आहे की डायबिटीज दुसऱ्या क्रमांक. अरे बाप, लवकरच पहिल्या क्रमांकावर आलाय म्हणजे तर त्यामागची कारणं काय आहेत म्हणजे त्याविषयी थोडंसं बोलू. सर्वात प्रथम आपल्याला हे लक्षात घ्यायचं आहे की डायबिटीज जनरली आपण कॉमनली बोलतो ते दोन प्रकारचे असतात, टाईप 1 डायबिटीज आणि टाईप 2 डायबिटीज. आपल्याला ज्या डायबिटीज बद्दल जास्त कॉमनली माहित आहे ते टाईप 2 डायबिटीज आहे. टाईप 1 डायबिटीज हे मोस्टली त्याला म्हणजे जन्मता होतं किंवा आयुष्यामध्ये लवकर होतं, म्हणजे शाळेत असताना किंवा कॉलेजमध्ये असताना. डायबिटीज बद्दल समजण्या अगोदर आपल्याला हे लक्षात घ्यायचंय की आपल्या सगळ्यांच्या शरीरामध्ये एक अवयव आहे, त्याचं नाव आहे स्वादुपिंड, ज्याला आपण इंग्लिशमध्ये पॅनक्रियास बोलतो. आणि त्या स्वादुपिंडामध्ये इन्सुलिन नावाचं द्रव्य सिक्रीट होतं त्याच्यामधून. जेव्हा जेव्हा आपलं खाणं पिणं होतं, काही आपण आहार घेतो, त्यावेळेला इन्सुलिन त्यातनं सिक्रीट होऊन आपल्या जेवणामध्ये डायजेशन झाल्यावरती जे कार्बोहायड्रेट्स, जे शुगर्स असतात त्याला पचवण्याचं काम किंवा इन शॉर्ट डायजेस्ट करायचं काम, ज्याच्यामुळे ग्लुकोज आपल्या सेल्समध्ये एंटर करते, त्यासाठी इन्सुलिन असणं फार गरजेचं आहे. तर टाईप 1 डायबिटीज मध्ये काहीतरी प्रॉब्लेम झाल्यामुळे पॅनक्रियाटिक इन्सुलिन नष्ट होऊन जातं आणि अशा पेशंट्सना इन्सुलिन शिवाय जमतच नाही. पण त्याचं जुनं नाव होतं इन्सुलिन डिपेंडेंट डायबिटीज मेलिटस. हे प्रमाण हे कमी आहे. म्हणजे पॅनक्रियासच्या अगेन्स्ट काही अँटीबॉडीज बनतात किंवा काही कारणामुळे ते नष्ट होतं. आणि असे पेशंट्स हे युजली लहान मुलं किंवा म्हणजे कॉलेजमध्ये असताना त्यांचं डायग्नोसिस होतं. आणि ह्या पेशंट्ससाठी गोळ्या चालत नाही, त्यांना सदैव इन्सुलिनच घ्यायला लागतं. काही फेमस सेलिब्रिटीज तुम्हाला माहित असेल, वसीम अक्रम, हे टाईप 1 डायबिटिक आहेत. तर टाईप 1 डायबिटीज असून सुद्धा त्यांनी त्याच्यावर मात करून त्यांनी आज एवढी कीर्ती म्हणजे कमावली आहे. तसे बरेचसे सेलिब्रिटीज आहेत. अँड जे आपण दुसरं टाईप 2 डायबिटीज बोलतो ते मोस्टली जे आपल्याला होतंय त्याचं मेन कारण आहे इन्सुलिन रेझिस्टन्स. इन्सुलिन रेझिस्टन्स म्हणजे इन्सुलिन आहे पण काही कारणास्तव ते काम करत नाही. त्यासाठी बरेचसे कारणं आहेत. म्हणजे डायबिटीज होण्यासाठी आम्ही बोलतो की एक ऑमिनस ऑक्टेट म्हणून एक प्रॉब्लेम होतो की 8 कारणं आहेत ज्याच्यामुळे प्रॉब्लेम होतो. लिव्हरची कारणं, किडनीची कारणं, आपल्या स्नायू किंवा मसलची कारणं, आपल्या पॅनक्रियास मधले बीटा सेल्स, अल्फा सेल्सची कारणं, मेंदूची कारणं वगैरे वगैरे. पण थोडक्यात म्हणायचं झालं तर डायबिटीज होण्याचं मेन कारण जे झालेलं आहे की आजच्या सो कॉल्ड मॉडर्न जगामध्ये जी जीवनशैली आहे ती अत्यंत म्हणजे पहिल्या जीवनशैलीपेक्षा टोटली बदल झालेला आहे. तुम्ही जर विचार कराल, पूर्वी जे आपले ग्रँडफादर्स वगैरे होते किंवा जेव्हा मॉडर्नायझेशन नव्हतं, लोक गावाकडे राहायचे, पहाटे 4ला उठायचे, नाश्ता किंवा ब्रेकफास्ट करून, सिंपल ते पण शेतात किंवा रानात जायचे, काम करायचे, भाकरी भाजी खायचे, दुपारी थोडा आराम करून परत काम करून संध्याकाळी 7-8 वाजेपर्यंत खाऊन जायचे. फिजिकल ऍक्टिव्हिटी होती. पण आज झालेलं काय, फिजिकल ऍक्टिव्हिटी रिड्यूस झालेली आहे. जंक फूड खाण्याचं प्रमाण वाढलेलं आहे. एरेटेड ड्रिंक्स, कोका कोला वगैरे वगैरे हे वाढलंय. आणि इन जनरल जे जंक फूड आहे, फॅटी फूड आहे, रिच फूड आहे, त्याच्याबद्दल लोकांना आकर्षण जास्त आहे. फिजिकल ऍक्टिव्हिटी नाहीये, मुवमेंट नाहीये. अँड देर इज ऑल्सो जेनेटिक एलिमेंट, म्हणजे अनुवांशिक, आई वडिलांकडून मुलाला आलेलं. तर ह्या कारणांमुळे डायबिटीसचं जे
प्रमाण आहे डायबिटीजचं इन्सिडेन्स आणि प्रिव्हलन्स आहे ते बरंच वाढलेलं आहे. नक्कीच. डायबिटीसची कारणं तर तुम्ही सांगितली, पण बरेच इंटर रिलेटेड सगळ्या गोष्टी आहेत. कारण आपला रोजची जीवनशैली जसं आपण म्हटलं, आपलं डाएट, नंतर आपल्याला येणारा स्ट्रेस आणि ट्रॅव्हलिंग, पोल्युशन, हे सगळं हे पण अजून कारण आहेतच. म्हणजे त्याच्यामध्ये आज आपण बघा मुंबईमध्ये आपली लाईफ किती म्हणजे फास्ट आहे. आपले काही मित्र जे दुसऱ्या शहरात राहत असतील, तुम्ही त्यांच्याशी कधी चर्चा केली तर तुम्हाला वाटेल की अरे यांचं काय चाललंय. म्हणजे मुंबईचा माणूस कधी मुंबईच्या बाहेर गेला की तो कधी कधी स्लो जीवनशैलीने बोर होऊन जातो. मुंबईमध्ये कित्येक लोक काम करायला किती दूर दराज एरियामधनं येतात. कसारा, कर्जत, अख्खं पुण्यावरनं लोक येतात. 3-3, 4-4 तास त्यांचा प्रवास असतो. आणि मग आजकाल ज्या टाईपची जीवनशैली झालेली आहे आणि काही म्हणजे जॉब मध्ये फार स्ट्रेस आहे. IT, फायनान्स, खास करून आम्ही बघतो लोकांचे जे टार्गेट्स आहेत किंवा वर्किंग आवर्स आहेत इरेग्युलर आहेत. बरेचसे आता हे कॉल सेंटर्सचे जे आम्ही पेशंट बघतो, यंग मुलं असतात, त्यांना नाईट शिफ्ट करायला लागते, मे बी UK शिफ्ट किंवा आपली US शिफ्ट. त्याच्यामध्ये जी नॉर्मल फिजिओलॉजिकल आपली लाईफस्टाईल आहे ती टोटली बदलून जाते. नाश्त्याच्या वेळी माणूस जेवतोय, जेवणाच्या वेळी माणूस नाश्ता करतोय, जागा राहण्याच्या वेळेला झोपतोय, झोपण्याच्या वेळेला तो जागा राहून काम करतोय. त्याच्यामुळे शरीरावरती स्ट्रेस होतं, स्ट्रेस हॉर्मोन्स रिलीज होतात आणि त्याच्यामुळे हे स्ट्रेस हॉर्मोन्स दे इंड्यूस डायबिटीज आणि त्याच्यामुळे ही भरपूर प्रमाणात डायबिटीजचं प्रमाण वाढत चाललेलं आहे. तुम्ही दर दिवशी बरेचसे पेशंट्स हँडल करता, त्यांना क्युअर करता, तर तुमचे आता नेमकं कसं असलं पाहिजे आणि आपण कसं राहिलं पाहिजे याविषयी तुम्ही थोडंसं आम्हाला गायडन्स द्यावा. सर्वात पहिलं जे डायबिटीज मॅनेजमेंट आहे त्यासाठी सदैव फर्स्ट स्टेप इज ऑलवेज डाएट अँड लाईफस्टाईल मॉडिफिकेशन. आपण जेव्हा डाएट करायला सांगतो त्यावेळेला आपल्याला भरपूर असं काही त्याग करायचा नाहीये. आपल्याला माहित आहे, आपल्याला सायन्समध्ये इव्हन शाळेत शिकवतात की आपल्या जेवणामध्ये काय कॉन्स्टिट्युएंट्स आहेत, प्रोटीन्स, कार्ब्स आणि फॅट्स. आपल्याला सगळ्यांना सायन्समध्ये सुरुवातीलाच ते फूड पिरॅमिड दाखवलं असतं की सर्वात खाली जास्तीत जास्त काय खाल्लं पाहिजे आपण, भाज्या, पालेभाज्या वगैरे वगैरे. सर्वात टॉपला जे ऑइल्स आहे, मीट्स आहे, फॅट्स आहे ते कमी खाल्लं पाहिजे. आपल्या सगळ्यांची काहीतरी फिजिकल ऍक्टिव्हिटी असली पाहिजे. तुम्ही ऐकलं असेल आजकाल बरेच लोक अवेअर आहेत की बाबा आपण ते फिटनेस ट्रॅकर घ्यावा किंवा वॉच घ्यावं, त्याची तशी काही गरज नाहीये. परंतु जे 10,000 स्टेप्सचा एक कन्सेप्ट आलाय की 20,000 स्टेप्सचा आलाय, चालत राहा, काहीतरी ऍक्टिव्हिटी करत राहा, नुसतं बसून राहू नका. मी माझ्या पेशंट्सना सांगतो की तुम्ही ऑफिसमध्ये गेलात, घरी गेलात, तुमचं 7व्या मजल्यावर जायचंय लिफ्टने, तर 5व्या मजल्यापर्यंत जा, 2 मजले वर खाली करा. तुम्हाला सायकलिंग जमेल, वॉकिंग जमेल, स्विमिंग जमेल, पोहायला वगैरे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार काही फिजिकल ऍक्टिव्हिटी, सम सॉर्ट ऑफ एरोबिक ऍक्टिव्हिटी करू शकता. त्याच्यानंतर खाण्यापिण्याच्या टाइम, तुमच्या ज्या वेळा आहेत त्या तुम्ही ज्या आहेत ते नियमित पाळा. उगाच विलंब करू नका. जेवणामध्ये ऍटलिस्ट एक 40% प्रोटीन कंटेंट तरी असलं पाहिजे. आणि हे सगळं तुम्ही व्यवस्थित म्हणजे इन्कॉर्पोरेट केल्यानंतर तुमचे रिपोर्ट्स वगैरे बघून जेव्हा डॉक्टर तुम्हाला एखादी औषधासाठी हे करतात तेव्हा तुमच्या फास्टिंग शुगर, पोस्ट लंच शुगर, तुमचं जे 3 महिन्याचं ऍव्हरेज आहे HbA1c आणि इतर काही रिपोर्ट्स बघून तुम्हाला योग्य ते औषध देतात. तर त्यानुसार तुम्ही या प्रत्येक ऍस्पेक्ट बद्दल तेवढ्याच महत्वाने बघितलं पाहिजे आणि तेवढ्याच म्हणजे महत्वाने त्याला इम्प्लिमेंट केलं पाहिजे. नक्कीच. डायबिटीस विषयी अजून काय आपण बोलू शकतो की म्हणजे यंगस्टर्स लोकांसाठी जास्ती आपण बोलूया, कारण आपण कॉलेजच्या प्रेमायसेस मध्ये आहोत की यंगस्टर्स लोकांमध्ये हे जे तुम्ही मगाशी म्हटलात की जंक फूड खाण्याचं प्रमाण जास्ती आहे. आणि आता पूर्वी कसं होतं, आई तरी घरी असायची, त्यामुळे त्यांना घरचं जेवण मिळायचं शाळा कॉलेजला जाणाऱ्या मुलांना. पण आता तसं वुमन आर ऑल्सो वर्किंग, त्यामुळे ते घरचं टिफिन, घरचं मिळणं हे फार कठीण झालंय. परत रात्री आल्यावरही तेच होतं, जेव्हा when the parents come की रात्रीचं जेवण पण त्यांना कधी कधी बाहेरून ऑर्डर करतात. किंवा आता घरात मुलं बाहेर म्हणजे आउट स्टेशनला असतात, पुण्यात असतात, मुंबई असतात शिकायला, मग ते मेस लावतात. असं ते म्हणजे
नाही म्हटलं तरी बाहेरचं खाणं होतं, बरोबर. तर त्याविषयी तुम्ही काय सांगा की त्यांनी कसं Yes. अवॉइड केलं पाहिजे? आता आपण बघतोय की पूर्वी हे डायबिटीज, ब्लड प्रेशर हे सगळे आजार 50 नंतर व्हायचे. आता त्याचं इन्सिडेन्स थोडं यंगर पेशंट्स मध्ये, यंगर जनरेशन मध्ये यायला लागलंय. इट इज व्हेरी इम्पॉर्टंट की आपण सर्वात पहिलं हे प्रिव्हेंट कसं करू शकू. म्हणजे असं काही त्याच्यामध्ये असा फॉर्म्युला नाहीये, पण जसं आपण पूर्वी डिस्कस केलं, आपलं लाईफस्टाईल, हेल्थ, इटिंग हॅबिट्स वगैरे आपण व्यवस्थित ठेवले तर ते आपण प्रोलॉंग करू शकतो. सम पीपल आर प्रोग्राम जेनेटिकली, त्यांना डायबिटीज अनुवांशिकरित्या होणार आहे. बऱ्याच वेळा लोकांना तो होऊ नये म्हणून बऱ्याच लोकांना वाटतं की अरे मला झाला म्हणून काय होईल. तर मी इकडे 1-2 मिनिटं घेऊन सांगतो डायबिटीज का महत्वाचा आहे. कारण डायबिटीज झाल्यानंतर त्याच्याने उद्भवणारे जे कॉम्प्लिकेशन्स आहेत ते आपल्या मेंदूपासून पायाच्या नखापर्यंत बॉडीच्या सगळ्या अवयवांना तो त्रास देऊ शकतो. मेंदूमध्ये स्ट्रोक किंवा लखवा होऊ शकतो, डोळ्याची दृष्टी जाऊ शकते, हार्ट अटॅकचे प्रमाण आपण बघतो यंगस्टर्स मध्ये, सडन कार्डियक डेथ होतोय, किडनीचे प्रमाण वाढ होत चालली आहे. किती आपल्या देशामध्ये डायलिसिस वरती पेशंट आपण बघतोय. तर या सगळ्यांची जी आपण जे बोलतो ना, जी बीज बोलली जाते ती यंग एज मध्येच होते. त्याच्यानंतर रक्तवाहिन्यांचे आजार, ब्लॉकेजेस, पायांचे आपण बघतो लोकांचे ऑपरेशन होऊन बोटं वगैरे हे जातात. तर ऑल दिस इज प्रिव्हेंटेबल. तर यंगस्टर्सना मी हेच सांगेन, ऑफकोर्स हे वय आहेच मजा करायचं, पण देर शुड बी सम सॉर्ट ऑफ अ बॅलन्स. आपलं इंडियन डाएट हे सर्वात चांगलं डाएट आहे. सगळ्यांनाच वेस्टर्न टाईप ऑफ फूड खायला आवडतं, पण इंडियन फूड कडे समजा व्यवस्थितरित्या बघितलं, भाकरी खायला पाहिजे, भाताचं प्रमाण कमी केलं पाहिजे. आता हे नवीन मिलेट्स वगैरे प्रमाण तुम्ही ऐकलं असेल. मिलेट्स हे फार चांगलं फूड आहे, तर ते मिलेट्स इन्कॉर्पोरेट करा. घरी तुमचा जो नाश्ता पहिल्यापासून बनतोय, उपमा, पोहे, जे आपण थालीपीठ वगैरे आहे ते घ्या. आणि ऍज फार एज पॉसिबल घरचं जेवण घेऊन गो फॉर हेल्दी चॉईसेस, गो फॉर सॅलड्स, गो फॉर स्टीम्ड किंवा लेस ऑइली, लेस डीप फ्राईड. रेड मीट अवॉइड करा. जे नॉन व्हेजिटेरियन आहेत त्यांना व्हाईट मीट साठी आम्ही प्राधान्य देतो की त्याला चूज करा, आणि ते पण म्हणजे डेली बेसिसवर कन्झ्युम नका करू. तर ह्या सगळ्या गोष्टींचं थोडंसं त्यांनी केअर घेतलं तर आय थिंक ओव्हरऑल हेल्थ दृष्टिकोनाने ते चांगलंच राहील त्यांच्या. तुम्हाला काय चॅलेंजेसना फेस करावं लागतं जेव्हा एक सिव्हिअर डायबिटीज झालेला पेशंट तुमच्याकडे येतो तेव्हा? हो, हा फार चांगला प्रश्न आहे. काय होतं की आमच्याकडे जेव्हा डायबिटीसचे पेशंट येतात तर सुरुवातीला आम्ही बघतो बऱ्याच पेशंटना एक अँझायटी असते, घाबरलेले असतात की माझं शुगर एवढं कसं वाढलं. की बऱ्याच पेशंटना वाटतं आम्ही काही चूक केलेली नाहीये, आम्ही नॉर्मलच खातो, आम्ही काही जास्त एवढं गोड खात नाही. पण मी जसं तुम्हाला सांगितलं की इन्सुलिन आपलं जे स्वादुपिंडामध्ये आहे ते वयोमानानुसार ते पण घटत जातं, किंवा त्याचं इन्सुलिन रेझिस्टन्स जर झालं तर डायबिटीज होतो. त्याच्यामध्ये मग त्यांचं बऱ्याच लोकांचं असं असतं की माझ्या अमुक नातेवाईकाला एकाच गोळीमध्ये होतं, तर तुम्ही मला ह्या 2, 3, 4, 5 गोळ्या का दिलेल्या आहेत, त्याच्यात फरक काय. मी त्यांना हे सांगू इच्छितो की प्रत्येक पेशंट निराळा आहे. प्रत्येक पेशंटचे डायबिटीजचं जे स्वरूप आहे ते तुमच्या घरच्या इतर पेशंट सारखं सेम नसू शकतं. त्याच्यानंतर आता आजकाल आपले जे इंटरनॅशनल बॉडीज आहेत, इंडियन बॉडीज आहेत, त्यांचे काही गाईडलाईन्स आहेत. नुसतं फास्टिंग आणि पोस्ट लंच शुगर नव्हे तर 3 महिन्याचा ऍव्हरेज जे आपण ज्याला ग्लायकोसिलेटेड हिमोग्लोबिन HbA1c बोलतो त्याची लेवल बघून आपण डिसाईड करतो. तर नॉन डायबिटिक पेशंट म्हणजे 5.5च्या आत जर असला तर त्याला जनरली आपण म्हणतो की तो नॉन डायबिटिक आहे. 5च्या आत 5 आणि 5.5 ते 6.5 पर्यंत आपण म्हणतो प्री डायबिटीस सारखा आहे. आणि त्याच्या पुढे मग डायबिटीज आहे. आणि डायबिटीज कंट्रोलसाठी आपण बोलतो की ते HbA1c 6.5 ते 7 मध्ये असलं पाहिजे. त्याच्यापेक्षाही अजून चांगलं असू शकतं. पण जर एखाद्याचं HbA1c 9 पेक्षा जास्त आहे तर त्याला ऍक्च्युली गाईडलाईन नुसार इन्सुलिन देण्याची गरज पडते. तर आता काय होतं, मोस्टली आम्ही जेव्हा पेशंट पाहतो ते इन्सुलिन किंवा सुई घ्यायला टोटली नाकार देतात. ते म्हणतात की आम्हाला इन्सुलिन नकोय. परंतु आता आपल्याकडे बरेच चांगले चांगले टॅबलेट आलेले आहेत, वेगवेगळ्या जातीचे, जे मी तुम्हाला सुरुवातीला बोललो डायबिटीज मध्ये 8 पॅथॉलॉजीज आहेत ज्याला आम्ही ऑमिनस ऑक्टेट बोलतो. त्या प्रत्येक फॉल्ट वरती काम करणाऱ्या गोळ्या आहेत.
तर त्या गोळ्या देऊन सुद्धा कधी कधी एखाद्याचं डायबिटीस कंट्रोल होत नाही. अच्छा. तर मग नाईलाजाने नेक्स्ट स्टेप आहे इन्सुलिन. कारण मेन तुम्ही जर पॅथॉलॉजी बघाल, इन्सुलिन नसल्यामुळेच डायबिटीज होते. हो. आणि गोळ्या म्हणजे इज अ स्टॉप गॅप अरेंजमेंट. बरोबर. तर एक काळ असा येतो प्रत्येक डायबिटीज पेशंटच्या जीवनामध्ये जिथे गोळ्या काम करायचं म्हणजे थांबतात किंवा फेल होतात. त्याला आम्ही बोलतो OHA फेलियर, ओरल हायपोग्लायसेमिक एजंट फेलियर. त्यावेळेला तुम्ही एक गोळीच्या ऐवजी 4 गोळ्या किंवा 10 गोळ्या देऊ शकत नाही. बरोबर. तुम्हाला इन्सुलिनच घ्यावं लागतं, कारण ते सायन्सच ते आहे. तर बरेच इन्सुलिन घ्यायला पेशंट रिलक्टंट असतात. सेकंडली आता कसं आहे की ओव्हरऑल महागाई वाढलेली आहे 21व्या शतकात. तर हे आजाराचे मेडिसिन्स पण महाग आहेत. काही काही मेडिसिन्स आहेत ते परदेशातनं पेटंट केलेले मेडिसिन असतात, पण त्यांची किंमत थोडीशी जास्त असते. तिसरं गोष्ट म्हणजे पेशंट्सना नुसतं डायबिटीज नसून कधी ब्लड प्रेशर, अमुक असे आजार असतात. डायबिटीज असला की तो ब्लड प्रेशरचा हात पकडतो, ब्लड प्रेशर असेल की तो कोलेस्ट्रॉलचा हात पकडतो. तर एका प्रिस्क्रिप्शन मध्ये कधी 8-8, 10-10 गोळ्या असतात. पेशंट अक्षरशः कंटाळतात की डॉक्टर किती गोळ्या खाऊ, मी एवढे मेडिसिन खाऊन माझं पोट भरतं, काही करावंसं वाटत नाही. त्याच्यानंतर बरेच डायबिटीज हे दुःखी आणि डिप्रेस असतात. त्यांना एका टाईपचं डिस्ट्रेस असतं, कारण बरेच डायबिटीज वजनाने जास्त असतात, त्यांना स्फूर्ती वाटत नाही. आणि बरेचसे काही काही लोकांना कॉम्प्लिकेशन असतात. कॉमनली म्हणजे जसं विजन बरोबर नसतं, धुरकट दिसतं, हातापायाला मुंग्या येत असतात, आणि इतर वैयक्तिक शारीरिक असे बरेच प्रॉब्लेम असतात. लैंगिक समस्या होतात डायबिटीजमुळे. तर हे जे आपलं आयुष्य एकदम चांगल्यापणाने जगण्यासाठी जे अडथळे निर्माण होतात ते पेशंटला खचून ठेवतं. सोशल रिझन्स असतात त्याचे. तर हे सगळे जे आम्ही पेशंट जेव्हा आमच्याकडे येतात, आम्ही त्यांना काउन्सिल करतो, त्यांना आम्ही समजायचा प्रयत्न करतो की तुम्ही टार्गेट तुमचं शुगरचं चांगलं ठेवलं तर हळूहळू तुमचे हे बरेचसे कॉम्प्लिकेशन्स कंट्रोलमध्ये होऊ शकतात, किंबहुना ते नसताना आपण त्याला प्रिव्हेंट करू शकतो किंवा होण्यापासून आम्ही प्रोलॉंग करू शकतो. तेच मला विचारायचं अगदी म्हणजे ब्रेकवर जाण्यापूर्वी एक छोटासा शेवटचा आपल्या डायबिटीसशी रिलेटेड क्वेश्चन, म्हणजे एवढं मेडिकल सायन्स पुढे गेलं असं आपण म्हणतो, पण तरी सुद्धा आज तुम्ही जसं म्हणालात की नंबर 1 वर आपण पोहोचत आहोत डायबिटीसच्या बाबतीत. तर हे का होतं आहे? कारण एवढे सगळे मेडिकेशन वगैरे असताना सुद्धा आपण परिस्थिती का बदलत नाहीये? नाही तसं नाहीये. हे प्रिव्हेन्शन हा एक वेगळा ऍस्पेक्ट आहे, ट्रीटमेंट हा वेगळा ऍस्पेक्ट आहे. जे आपण पहिलं डिस्कस केलं, प्रिव्हेलन्सच वाढतंय कारण आपण आता वेस्टर्नाइज झालेलो आहे. आपलं डाएट चेंज झालेलं आहे, आपलं एक्सरसाइज पॅटर्न चेंज झालंय, आपण सगळ्यासाठी एकदम मॉडर्नायझेशन, रिमोटनी काम करतो. सगळे आता तुमचे रोबोट्स, हे ते गाड्या, पहिले सगळे ट्रेननी जायचे, स्वतःची गाडी आहे, वॉक करायचे वगैरे. तर फिजिकल ऍक्टिव्हिटी, लॅक ऑफ फिजिकल ऍक्टिव्हिटी, स्ट्रेस, खाण्यापिण्यामध्ये म्हणजे बदल झाल्यामुळे, ह्या सगळ्यामुळे आपलं डायबिटीसचं इन्सिडन्स वाढत चाललेलं आहे. इंडियाची पॉप्युलेशन पण जास्त आहे. आपण इंटरव्हेन्शन करून सुद्धा बऱ्याच वेळेला 100% डायबिटीस क्युअर होत नाही. वेगवेगळ्या समाजाच्या घटकेतून आपल्याला पेशंट येतात. पेशंटला कधी कधी वाटतं XYZ मॅजिकल क्युअर आहे, तर मी गोळ्या बंद करून त्या मॅजिकल क्युअर कडे जातो. कुणाला असं वाटतं की मी अमुक माझा हा कुठेतरी जाऊन हा मेडिसिन घेऊन आला किंवा हे करून आला. कुणाला वाटतं अरे मी डायबिटीज रिव्हर्सल करतो, तर त्याच्यामुळेही काही ड्रॉपआउट्स असतात. काही लोकांना वाटतं अरे मी गोळ्या घेतल्या तर माझी किडनी फेल होईल. हा गैरसमज आहे. इनफॅक्ट जर तुम्ही औषधं नाही घेतली आणि डायबिटीज तुमचा वाढला आणि इतका सिव्हिअर झाला की तो किडनीलाही त्रास देऊ शकतो, अशा काही गोष्टी आहेत. त्याच्यामुळे आपल्याला इतर हे सगळे प्रॉब्लेम बघायला मिळतात. नक्कीच. डायबिटीसवर अख्खं लेक्चर होऊ शकतं 1-2 तासाचं, पण एक छोटीशी विश्रांती घेऊया, आपल्याकडे वेळ फार कमी आहे. आज आपण हॅलो डॉक्टर सेगमेंटमध्ये डॉक्टर अमोल अशोक पवार यांना आमंत्रित केलेलं आहे, जे झेन हॉस्पिटलला अटॅच आहेत आणि डायबिटॉलॉजिस्ट आणि कार्डिओलॉजिस्ट म्हणून ते त्यांचं स्पेशलायझेशन आहे. तुम्ही एकत्र आचार्य 90 FM ऑनलाईन. विश्रांतीनंतर तुम्हाला
तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM ऑन रेडिओ आणि आज आपण हॅलो डॉक्टर सेगमेंटमध्ये डॉक्टर अमोल अशोक पवार यांना आमंत्रित केलेलं आहे. डॉक्टर, आपण डायबिटीस या आजाराबद्दल बोललो. आता दुसरा आपल्याला सतावणारा आजार आणि सगळ्यांना आता हल्ली फारच त्याचं धास्ती बसलेली आहे तो म्हणजे कार्डियक अरेस्ट होणं. तर कार्डिओलॉजिस्ट, तुम्ही कार्डिओलॉजिस्ट आहात, तर आता त्याची कारणं आणि म्हणजे आपण बोललो स्ट्रेस आहे, लाईफस्टाईल आहे, हे त्यालाही लागू पडतं. तर अजून काही कारणं आहेत की ज्यामुळे अगदी तरुण वयात आपल्याला कार्डियक अरेस्ट होऊ शकते? हा, आता आपण जेव्हा हे जे डिझीज आपण बोलतो त्यांना कधी कधी लाईफस्टाईल डिझिजेस पण बोलण्यात येतात. आता आपण जर ब्लड प्रेशर बद्दल बोलायचं गेलं तर हार्ट आणि डायबिटीज हे इंटरकनेक्टेड आहे. डायबिटीज झालेल्या पेशंटला कधी ना कधी हृदयामध्ये ब्लॉकेजेस होऊन ते कम्पेअर्ड टू नॉन डायबेटिक पेशंट पेक्षा जास्त हार्ट अटॅक येण्याचे चान्सेस असतात. डायबिटीज झाल्यामुळेच बऱ्याच पेशंटना जे आपलं कोलेस्ट्रॉल आहे, ज्याला आपण लिपिड्स म्हणतो, ते लिपिड्स ॲबनॉर्मल होतात, त्याचं मेटाबॉलिझम व्यवस्थित होत नाही. ॲथेरोस्क्लेरोसिस हा जो आजार आहे त्याच्यामध्ये रक्तवाहिन्यांच्या आतमध्ये कॅल्शियमचे थर, कोलेस्ट्रॉलचे थर बसून रक्तवाहिनी ही बारीक बारीक होत जाते. त्याचं कॅलिबर हळूहळू बारीक होतं आणि त्याच्यामुळे कालांतराने पेशंटच्या म्हणजे जेव्हा ह्या रक्तवाहिन्या हृदयाच्याच रक्तवाहिन्या आहेत त्याला रक्तपुरवठा हळूहळू कमी होतो आणि कुठेतरी डिमांड आणि सप्लाय याचा मिसमॅच झाल्यानंतर हा हार्ट अटॅकचा चान्स वाढतो. आता रक्तदाबाबद्दल जर आपण बोलायला गेलो तर ब्लड प्रेशर ज्यांना होतो 100 रुग्णांपैकी 95% रुग्णाला ब्लड प्रेशर का वाढतो याचं कारण माहिती नाहीये. त्याला आपण प्रायमरी और इसेन्शियल हायपरटेन्शन म्हणतो. कारणच सापडत नाही. पण 5% लोकांमध्ये मे बी काही कारण सापडतात की किडनीचा काही आजार आहे, कोणत्या किडनीच्या बाजूला ॲड्रिनल ग्लँड आहे, त्यातनं काही द्रव्य सिक्रेट होत आहेत, हृदयाचे काही आजार आहेत, काही ऑटो इम्युन आजार आहेत. पण ह्याची इन्सिडन्स रेअर आहे. कॉमनली इट इज इसेन्शियल हायपरटेन्शन. त्याचं कारण कळत नाही. मेल्स मध्ये म्हणजे कम्पेअर्ड टू फिमेल्स इन्सिडन्स जास्त आहे. अनुवांशिक ही येतं पेरेंट्स कडनं तुम्हाला. काही मॉडिफायबल रिस्क फॅक्टर्स आहेत की जसं स्मोकिंग. टोबॅको इज वन ऑफ द वर्स्ट रिस्क फॅक्टर. म्हणजे कोणत्याही स्वरूपामध्ये टोबॅको घेतलं नाही पाहिजे. आपण स्मोकिंग माहित आहे, बिडी माहित आहे, तंबाखू माहित आहे. बरेचसं आपलं रुरल पॉप्युलेशन मशेरी किंवा मिसरी वापरतं, तर ते मेल्स फिमेल्स दोन्ही वापरतात. तर दॅट ऑल्सो इज व्हेरी बॅड रिस्क, हा डेंजरस. आणि ऑफकोर्स तुम्हाला माहित आहे गुटखा, खैनी आणि हे सगळे जे पदार्थ आहेत हे पण फार प्रॉब्लेमॅटिक आहेत. तर या सगळ्याच्या सेवनामुळे आणि जसे आपण लाईफस्टाईल फॅक्टर्स डिस्कस केले, स्ट्रेस, इरेग्युलर इटिंग हॅबिट्स, संपूर्ण झोप न मिळाल्याने, लठ्ठपणा वाढल्यामुळे, ऍक्टिव्हिटी न केल्यामुळे, ह्या सगळ्यामुळे जे आहे हे मेटाबॉलिक पॅरामीटर्स वाढतात आणि कधी कधी एखाद्या व्यक्तीला अटॅक येण्यासाठी ते प्रिकर्सर म्हणून ठरतात. तर काही पेशंट्सना सडन हार्ट अटॅक जो असतो, खरं तर हार्ट अटॅक मध्ये काय होतं, हृदयाच्या रक्तवाहिन्यांमध्ये रक्त आळतं, चोकअप होतं आणि अटॅक येतो. कार्डियक अरेस्ट म्हणजे सडनली हार्ट स्टॉप होतं, इन्स्टंटली हार्ट स्टॉप होतं, विच कॅन हॅपन बिकॉज ऑफ कार्डियक ब्लॉकेजेस ऑल्सो, म्हणजे ज्याला आम्ही अक्यूट मायोकार्डियल इन्फेक्शन बोलतो. तर हे म्हणजे शुअर शॉट प्रिव्हेंटेबल असं म्हणजे असं काही नाहीये की वी कॅन प्रिव्हेंट दॅट. पण आपण काही म्हणजे मेजर्स घेऊ शकतो ज्यांनी आपले हे रिस्क आहेत ते आपण कमी करू शकतो. रेग्युलर फिजिकल ऍक्टिव्हिटी, डाएट कंट्रोल, सॉल्ट रिस्ट्रिक्शन, किपिंग कोलेस्ट्रॉल अंडर कंट्रोल, तेलकट वगैरे घ्यायचं नाही, रेड मीटचं कन्झम्पशन कमी करायचं आणि सम सॉर्ट ऑफ फिजिकल ऍक्टिव्हिटी ठेवायची. रेग्युलर तुमचे कार्डियक चेकअप्स, आम्ही काय म्हणतो कम्युनिटीमध्ये ज्यांचं वय 40+ आहे किंवा आपण म्हणतो 35+ आहे, त्यांनी ऍटलिस्ट एखादा अॅन्युअल चेकअप करून घ्यायचं. बऱ्याच हे कसं म्हणजे इंटरेस्टिंगली डायग्नोसिस कसं होतं एखाद्या आजाराचं, की एखादा पेशंट येतो आणि बोलतो की माझं डोकं दुखतंय किंवा मला दम लागतोय. मग त्यावेळेला आम्ही चेक करतो आणि बघतो अरे बीपी हाय आहे. कधी कधी काय होतं की
ऑफिस तर्फे जेव्हा अॅन्युअल मेडिकल चेकअप होतं तेव्हा कळतं की अरे ह्या व्यक्तीचं बीपी हाय आहे किंवा ह्याचा ईसीजी ॲबनॉर्मल आहे किंवा ह्याची शुगर 300 आली. कधी कधी पेशंट्स टोटली एसिम्प्टोमॅटिक असतात, त्यांना काहीच होत नसतं. आयदर दिस किंवा मग कधी कधी डायरेक्ट पेशंट कॉम्प्लिकेशननीच हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होतो. ऑफिसमध्ये बसला होता, अचानक बेशुद्ध झाला, आलं बघितलं की त्याला लखवा झाला, बीपी 200 आहे. म्हणजे रक्तवाहिनी एवढ्या हाय बीपीमुळे रक्तदाब अनकंट्रोल झाल्यामुळे मेंदूमध्ये रक्तवाहिनी फुटलेली आहे. तर असे काही कॉम्प्लिकेशन्स होतात. मग दॅट इज व्हेरी मच अनफॉर्च्युनेट. तर यंग पॉप्युलेशन मध्ये असे कॉम्प्लिकेशन्स होता कामा नयेत. रेग्युलर चेकअप्स केले पाहिजेत, डॉक्टरची भेट घेतली पाहिजे. जे आपण लाईफस्टाईल मेजर्स वगैरेच्या गोष्टी केल्यात त्याच्यावरती थोडंसं कॉन्सन्ट्रेट केलं पाहिजे. तर आपण ह्या सगळ्या गोष्टींचं इन्सिडेन्स आणि हे थोडंसं कमी करण्यामध्ये यशस्वी ठरू शकतो. अगेन ह्याला सुद्धा मेडिकेशन आहे कार्डिओलॉजीसाठी. तर काय म्हणजे सध्या काय नवीन सुधारणा झालेल्या आहेत त्याविषयी थोडंसं मार्गदर्शन. हो, म्हणजे हृदयाच्या हिशोबाने समजा आपल्याला जर हृदय विकार आहे असं डायग्नोज झालेला आहे तर आपण मेनली पेशंटचे हे रिस्क फॅक्टर्स कंट्रोल करण्यासाठी पूर्ण प्रयत्नशील ठरतो. ऑलमोस्ट सगळ्यांनाच डायबिटीज असतं, तर डायबिटीज काटेकोरपणे कंट्रोल असलं पाहिजे. वजन कमी केलं पाहिजे. आयडियल बॉडी वेट मध्ये पेशंटचं वेट असलं पाहिजे. डायटिशियनची भेट घेऊन कोलेस्ट्रॉल, इतर रिस्क फॅक्टर्स, ट्रायग्लिसराईड, युरिक ऍसिड, ग्लुकोज हे सगळं कंट्रोलमध्ये केलं पाहिजे. एखाद्याला समजा इस्केमिक हार्ट डिझीज हे डायग्नोज केलं तर त्यांना कधी कधी रक्त पातळ करायची गोळी किंवा कोलेस्ट्रॉल कंट्रोल करायचं औषध, ज्याला आपण स्टॅटिन बोलतो, हे औषध दिलेलं जातं. ज्याचा रक्तदाब जास्त आहे अशा पेशंट्सना ब्लड प्रेशर कंट्रोल करायची औषधं दिली जातात आणि त्याप्रमाणे त्यांचं हे कंट्रोल करण्यात येतं. आता समजा हे करून सुद्धा जर एखाद्याला अनफॉर्च्युनेटली काही इव्हेंट झाला, म्हणजे जर अटॅक आला, तर अटॅक आल्यानंतर त्याची जी इमर्जन्सी ट्रीटमेंट दिल्यानंतर आपण अँजिओग्राफी करून पाहतो की त्या व्यक्तीला किती ब्लॉकेजेस आहेत. शक्यतो 80-90% ब्लॉकेजेस ज्याला असतात, केस टू केस डिफर होतं, त्यांना मग आयदर बायपास किंवा अँजिओप्लास्टी हे ऑप्शन्स असतात. अँजिओप्लास्टीमध्ये जी बारीक झालेली रक्तवाहिनी आहे त्याच्यामध्ये बारीक तार टाकून एका छोट्या फुग्याने ते ऑब्स्ट्रक्शन ओपन करून त्या नॅरो पाथवेवरती एक स्टेंट, जी एक स्प्रिंग असते, ती स्टेंट टाकून ती रक्तवाहिनी परत आपण उघडतो, जेणेकरून ते अँजिओप्लास्टी होऊन रक्तपुरवठा तिथे आपण रिस्टोर करू शकतो, फ्लो आपण रिस्टोर करू शकतो. कधी कधी काही केसेसमध्ये स्टेंट पॉसिबल होत नाही, मल्टिपल ब्लॉकेजेस असतात. अशा वेळेला आपल्याला सर्जरी करून ते स्टेंट बायपास करायला लागतो. पूर्वी जे स्टेंटिंग व्हायचं ते कॉमनली आपल्या पायाच्या रक्तवाहिनींमधनं व्हायचं. आता गेल्या बरेच वर्षात ते अँजिओग्राफी आणि अँजिओप्लास्टी आपली रेडियल आर्टरी म्हणजे हाताच्या रक्तवाहिनीतून होतं. त्याच्यामुळे हॉस्पिटल स्टे कमी होतो, त्याला आपण वॉक अवे अँजिओप्लास्टी बोलतो. 1-2-3 दिवसात पेशंटची रिकव्हरी होते. स्टेंटची क्वालिटी इम्प्रूव्ह झालेली आहे. स्टेंटचं लॉन्जिव्हिटी म्हणजे लाईफ ऑफ द स्टेंट ऑल्सो हॅज इम्प्रूव्ह. तर बऱ्याच सुधारणा त्याच्यामध्ये झालेल्या आहेत. बायपासच्या ह्याच्यामध्ये पण पहिले म्हणजे हार्ट लंग मशीनवरती व्हायचं हे ऑपरेशन, आता ऑफ पंप हे ऑपरेशन होतं. त्याच्यातही बऱ्याच सुधारणा झालेल्या आहेत. पण लाईक आय सेड, प्रिव्हेन्शन इज बेटर देन क्युअर. आपण जितकं हे प्रिव्हेंट करू शकलो तेवढं जास्त चांगलं आपल्यासाठी. नक्कीच. पण हे आजार आता आपण जरी म्हटलं कॉमन असते, पण काही काही अगदी खूप नंतर असं म्हणजे अचानक हे आजार आपल्या आयुष्यामध्ये येतात. पण आधी आयुष्य चांगलं गेलेलं असतं, पण 75-80 पर्यंत, आणि मग सडनली हे सगळ्या गोष्टी चालू होतात. मग तेव्हा सिनियर सिटीजन्सने नेमकं काय केलं पाहिजे? बिकॉज त्यांचं डेली सगळं चालू आहे, सगळे पीसफुल लाईफ ते घेत आहेत आणि तरी त्यांचे टेस्ट रेग्युलर वर्ष चालू आहेत, पण सडनली हे कधी कधी ऍक्सिडेंटली होऊ शकतं. असे काही केसेस तुम्ही नाही, सिनियर सिटीजन पॉप्युलेशन हे मोस्ट वल्नरेबल आहे. कारण 60 नंतर आपले म्हणजे आजार बरेचसे
लागू झालेले असतात, डायबिटीज, ब्लड प्रेशर वगैरे. तर बऱ्याचदा आम्ही सिनियर सिटीजनना काय सांगतो की तुम्ही तुमचे औषधं कधीच चुकवायची नाही. तर बऱ्याचशा घरी काय असतं की घरची माणसं कामाला जातात, तर मग हे घरी एकटे असल्यानं समजा त्यांना कोणी सुपरविजनसाठी नसेल, आता खास करून डायबिटीज मध्ये बघतो, समजा आकस्मिक शुगर लो झाली तर चक्कर येऊन पडू शकतो मनुष्य. तर त्यावेळेला आम्ही सांगतो की एकतर 4-5 ठिकाणी तुम्ही काहीतरी गोड ठेवा, की म्हणजे एका डब्यामध्ये काही चॉकलेट आहे किंवा साखर आहे, ग्लुकॉन डी आहे, काय आहे, तर हे ठेवा. शक्यतो सर्वात प्रथम शुगर लो झालीच नाही पाहिजे, म्हणजे टायमात खाल्लं पाहिजे. काय होतं की विसरभोळेपणा असतो, कधी कधी गोळी खायला विसरतात किंवा गोळी खातात आणि मग जेवायला विसरतात की हा नंतर बघतो, म्हणून तोपर्यंत गोळीचा इफेक्ट येऊन हे होतं. बऱ्याच वेळेला सिनियर सिटीजन्स ज्यांना इन्सुलिन घ्यायचं असतं ते इन्सुलिन घेतात, त्यांची विजन बरोबर नसतं, दृष्टी, तर 10 युनिट का 20 युनिट कधी कळत नाही, कधी एक्स्ट्रा युनिट घेतात, त्याच्यामुळे शुगर लो होऊन जाते. तर तो एक विषय झाला. त्याच्यानंतर कधी मी असंही सांगतो की घरी समजा आपण कॅमेरे बसवले आणि जे बाकीचे घरचे जण आहेत ते थोडंफार मॉनिटर करू शकतात त्याच्यामध्ये. आपल्या घराच्या विसिनिटीमध्ये आपल्याला माहित असलं पाहिजे आपले एक फॅमिली डॉक्टर किंवा जवळचं हॉस्पिटल कुठे आहे. कधीही काय असं असलं की लगेचच डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, त्याच्यावरती विलंब करता कामा नये, कारण सिनियर सिटीजन्स अगदी एकदम वल्नरेबल असतात, त्यांना लगेच हॉस्पिटलमध्ये जाऊन त्वरित ट्रीटमेंट देण्यास येस. तर हे सगळं थोडंसं आपण करू शकतो. नक्कीच. तुम्ही मला वाटतं म्हणजे काय म्हणतात, रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा असं आपण म्हणतो. तुम्ही बऱ्याचशा कॅम्प सुद्धा त्याच्या थ्रू सुद्धा पेशंट्सना करत असाल, ट्रीट करत असाल, तर तो अनुभव तुमचा कसा? हो, आम्ही म्हणजे आता जेव्हा आमचं म्हणजे शिक्षण होत होतं MBBS आणि MD करताना, तेव्हाही आम्ही ज्या मेडिकल कॉलेजेस मध्ये असायचो तिकडे बरेच पेशंट्स म्हणजे प्रायव्हेट पेक्षा जास्त गरजू पेशंट सरकारी किंवा नगरपालिकेच्या रुग्णालयात येतात इंटर्नशिप मध्ये. आणि नंतर आम्हाला जे बॉन्डची सर्व्हिस करायची असते त्याच्यामध्ये ही बरेच डॉक्टर रुरल एरियामध्ये, रुरल सेटिंग मध्ये जाऊन करतात. मी अजून एका ट्रस्टशी असोसिएटेड आहे, हरी नमो ट्रस्ट, त्यांचे आम्ही रेग्युलर बेसिसवरती कॅम्प्स घेतो आदिवासी एरियामध्ये किंवा काय. आणि असे म्हणजे माझंच नव्हे तर बरेच डॉक्टर हे कॅम्प्सच्या पद्धतीने म्हणजे ओल्ड एज होम्स, रुरल एज, हे जिकडे जिकडे आहेत, बरेचसे संस्थान पण आहेत त्याचे, शिर्डी साईबाबा संस्थान वगैरे, हे मेडिकल केअर ॲट अफोर्डेबल कॉस्ट आपल्या सिनियर सिटीजन्सना किंवा गरजू पेशंट्स पर्यंत पोहोचवण्याचे प्रयत्न करतात. तर हे these are the different ways in which we can give back to the society. बऱ्याच संस्था आहेत जसं सर म्हणाले की जे वैद्यकीय आधार देतात किंवा मदत उपलब्ध करून देतात, त्याचाही आपण सगळ्यांनी लाभ घेतला पाहिजे. डॉक्टर, तुम्ही आज इथे आलात आणि एक छोटीशी छानशी मुलाखत दिली, त्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार. धन्यवाद. तर प्रेक्षको, आज आपण हॅलो डॉक्टर सेगमेंटमध्ये डॉक्टर अमोल अशोक पवार यांच्याकडून डायबिटीस आणि कार्डिओलॉजी याची थोडीशी माहिती जाणून घेतली. आमची ही मुलाखत तुम्हाला नक्कीच आवडली असेल अशी आशा व्यक्त करते आणि मी आरजे तेजस्विनी आपला निरोप घेते. तुम्ही मात्र ऐकत राहा आचार्य 90 FM ओन रेडिओ. धन्यवाद. आचार्य 90 FM